तर काय दिदी पुस्तक वाचायला, तर आमचा टॉम्या पण टिकला लावून मस्तपैकी बसला बघा इथं पुस्तक वाचायला. ठीक आहे, बस बस चटेवर बस, चटेवर बस, चटेवर बस बाब्या. हात काढ बाब्या, पुढं हां पुढं तोंड, हां पुढं तोंड करायचं. हां बसा. हां देव बाप्पा, देव बाप्पा. दत्त जयंती आहे ना आज, दत्त जयंती आहे म्हणून काय माझ्या पोप्या. ठीक आहे, तर आता दिदी पुस्तक वाचल. ठीक आहे गाईज. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही निघालेलो आहे दिदीला आणायला. ठीक आहे, तर आज मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे. ठीक आहे, तर आपण जाऊन दिदीला घेऊन या, ती भावात आल्या. ठीक आहे, आणि माझं म्हणजे आता वाजले 4. ठीक आहे, तर मग संध्याकाळी दाखवतो पूजा वगैरे. ठीक आहे, तर आज ब्लॉगला शूट करणार नव्हतं, तरी पण म्हणतो शूट करूया, आणखी 5 गुरुवारचं 5 गुरुवार दाखवूया. ठीक आहे, चला जाऊया आपण दिदीला पहिले घेऊन या. तर काय आता दिदीला न्यायला आलेलो. ठीक आहे, दिदीने दिलेलं गिफ्ट आपल्याला आईस्क्रीम. ठीक आहे, त्याचा घ्यायला. ठीक आहे, ठीक आहे, आता घरात आलेलं आहे. ठीक आहे, तर दिदीने दिलेलं आईस्क्रीम पण खाऊन झालेलं आहे. ठीक आहे, तर आता जरा हातपाय धुवून घेतो, थंडीत आल्यामुळे गार वाटायला. ठीक आहे, आणि नंतर मग तुम्हाला पूजा मम्मी कशी केली ते दाखवतो. ठीक आहे गाईज. तर काय आता मम्मीनं आमच्या कशी पूजा केली ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर दुसरा गुरुवार आहे. ठीक आहे, ती पूजा दाखवल्यानंतर आपण दिदी पुस्तक वाचणार आहे. मग तिथे जरा बसूया. ठीक आहे, लहानपणापासून बसते तसं. तर गायचं बघा कसं केलं आहे मम्मीनं मस्तपैकी. आज 7 फळं ठेवलेले आहेत मम्मीने. ठीक आहे, पण त्या पण मम्मीने भरपूर लागले. ठीक आहे, तर या शाळेची पूजा आहे. ठीक आहे गाईज. तर गाईज दिदी पुस्तक वाचायला, तर आमचा टॉम्या पण टिकला लावून मस्तपैकी बसला बघा इथं पुस्तक वाचायला. ठीक आहे, बस बस चटेवर बस, चटेवर बस, चटेवर बस बाब्या. हात काढ बाब्या, पुढं हां पुढं तोंड, हां पुढं तोंड करायचं. हां बसा. हां देव बाप्पा, देव बाप्पा. दत्त जयंती आहे ना आज, दत्त जयंती आहे म्हणून काय माझ्या पोप्या. ठीक आहे, तर आता दिदी पुस्तक वाचल. ठीक आहे गाईज. तेव्हा तेथील द्वापालाने लक्ष्मीला विचारले, आपण कोण? आपणास कोणास भेटवायचे आहे? तेव्हा लक्ष्मी सांगितले की मला सूर्यचंद्रिका राणीसाहेबांना भेटवायचे आहे. द्वापालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलवून लक्ष्मीला भेट घालून दिली. तर काय आता आरती वगैरे करून झालेली आहे. ठीक आहे, तर आता आपण जेवून घ्या. ठीक आहे, तर काय जेवणाला काही विशेष दाखवतो. काय काय जेवण आहे? पुरणपोळी, पोकळ्याची भाजी, बटाट्याची भाजी, पापड, दूध, आमटी आणि भात. तर काय आता आपलं जेवण तर झालेलं आहे. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग आपण इथं समाप्त करूया. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.